आणि आता एक महत्त्वाची बातमी येते पुण्यामधून सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये मोठी कारवाई झाल्याचं कळतंय। सिंहगड इन्स्टिट्यूटमधून सीबीआयने ही छापेमारी या ठिकाणी केलेली आहे। सिंहगड रस्ता हडपसर भागातील कार्यालयांवरती छापे मारण्यात आलेले आहेत। महत्त्वाची कागदपत्र सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती कळतेय। पुण्यामध्ये सीबीआयने ही मोठी कारवाई केलेली आहे। सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटवरती सीबीआयने छापेमारी केलेली आहे। त्याचबरोबर सिंहगड रस्ता आणि हडपसर भागामध्ये सिंहगड इन्स्टिट्यूटचे जे कार्यालय आहेत त्या ठिकाणी देखील छापेमारी झालेली आहे। ही छापेमारी का झालेली आहे, यातून काय समोर येतंय, आधी या संदर्भातली काही कारवाई झाली होती का, या सगळ्या संदर्भातली उत्तरं देण्यासाठी मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत। मंदार, कशा पद्धतीने छापेमारी होतीये, का छापेमारी झाली आहे? प्राजक्ता, सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटची जेवढी काही महाविद्यालय आहेत, मग ते एरंडवण्यामधले असेल, वारजेमधले असेल किंवा लोणावळ्याजवळच असेल, या सर्व ठिकाणी सीबीआय कडून आज छापे टाकण्यात आले आणि महत्त्वाची कागदपत्र ताब्यात घेण्यात आली। सर्वांना ठाऊक आहे की सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटची आर्थिक परिस्थिती गेली काही वर्ष चांगली नाही। कात्रज कोंढवा रस्त्यावरती जे महाविद्यालय आहे या संस्थेचं, त्याची विक्री देखील करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रामध्ये। कारण ही संस्था जे काही कर्ज या संस्थेने घेतलेलं आहे बँकांचं, ते परत करू शकत नाहीये आणि त्याचबरोबर सीबीआयनी काही अफरातफरी या संस्थेमध्ये झाल्याचं आढळल्यानंतर गुन्हा नोंद केलेला होता आणि त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये आज आणखी छापेमारी सीबीआय कडून करण्यात आली। त्यामुळे या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत मारुती नवले यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे। प्राजक्ता, मंदार, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। या कारवाईचे अपडेट तुझ्याकडून घेत राहत।